विद्यार्थी मित्रो, आजच्या तासिकेला आपण कौटुंबिक समस्यांमध्ये हुंड्याची समस्या हा भाग पाहिलेला आहे. हुंड्याची कारणं, हुंड्याचे परिणाम, हुंड्यावर उपाययोजना हे पाहिल्यानंतर स्त्रियांची दुसरी समस्या आहे घटस्फोटाची समस्या. म्हणजे एकूण स्त्रियांची समस्या आहे असं पण म्हणता येणार नाही, समाजाची एक समस्या आहे. तर ही घटस्फोटाची समस्या स्त्रियांची समस्या म्हणजे त्यांना त्रास असतो, त्यांना भोगावं लागतं. परंतु त्यांना भोगावं लागत असतं तरी ती एक समाजाची पण समस्या आहे. तर ही कौटुंबिक समस्यामध्ये स्त्रियांची हुंड्याची समस्या, घटस्फोटाची समस्या, स्त्रियांविरुद्धचा हिंसाचार, आणखी 2-4 प्रकारच्या परित्यक्ता वगैरे अशा समस्या आहेत. तर आपल्याला सिलेबसमध्ये हुंड्याची समस्या, घटस्फोटाची समस्या आणि स्त्रियांविरुद्धचा हिंसाचार या 3 समस्या पाहायच्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्री प्रश्नाकडे पाहत असताना जे असंख्य लोक बोलतात आणि असंख्य मोठ्या व्यक्तींचे मतं सांगितले जातात. महात्मा फुलेंनी काय म्हटलंय, स्त्री श्रेष्ठ आहे की पुरुष श्रेष्ठ आहे. तर ही या जगाची निर्मिती स्त्रीमुळे झालेली आहे, त्याच्यामुळे स्त्री श्रेष्ठ आहे असा महात्मा फुलेंनी म्हटलेला आहे. त्याच्यानंतर स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे. त्याच्यानंतर डॉक्टर विवेकानंदांनी जसा पक्षी आकाशामध्ये एका पंखाने उडू शकत नाही तसं मानवजातीचा विकास व्हायचा असेल तर स्त्रियांचा अर्ध्या लोकसंख्येचा प्रश्न सुटला पाहिजे असं विवेकानंदांनी त्यांच्या त्या काळातल्या विचारामध्ये 100-150 वर्षापूर्वीच्या कालखंडामध्ये हे तत्वज्ञान मांडलेलं आहे. आता आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक वक्ते येतात, स्त्री प्रश्नाची चिकित्सा करतात. ते वेगवेगळ्या पद्धतीनं स्त्री प्रश्नाची मांडणी करत असतात. परंतु ही मांडणी करत असताना ह्या मांडणीमध्ये अतिशयोक्ती, कल्पनाविलास आणि प्रशंसा असंच मला दिसतंय. जर त्या पद्धतीनं जर घडत असतं, स्त्रीला देवी म्हणून मानलं असतं, स्त्रीला सन्मान दिला असता, तर हे प्रश्न या पद्धतीनं आजही कायम झाले नसते. तर त्यांच्या बोलण्यामध्ये कुठंतरी अतिशयोक्ती किंवा प्रशंसा, उपहास अशा पद्धतीचं दिसतंय. वास्तवामध्ये काही लोक असं वागताना दिसत नाही असं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दिसून येत असतं. तर वास्तवामध्ये सुद्धा हा बदल होईल, परंतु वास्तवामध्ये आपली बऱ्याच वेळा अपेक्षा असते की याच वेळी व्यक्तीनं बदलायला पाहिजे. परंतु समाजामध्ये तसं घडत नाही. की ऑकबर्न नावाचं एक समाजशास्त्रज्ञ आहे, त्यानं 100 वर्षापूर्वी असं लिहून ठेवलंय की सामाजिक बदल आणि वैज्ञानिक बदल यामध्ये फरक आहे. कल्चरल लॅग नावाची त्यानं संकल्पना मांडली. त्यानं सांगितलं की वैज्ञानिक बदल तात्काळ होतात आणि सामाजिक बदल हळूहळू होतात. तर हा स्त्री प्रश्नाची समस्या हा सामाजिक बदल आहे. तर हा सामाजिक बदल आपल्याला अपेक्षित असलेला आहे या 10 वर्षामध्ये होईल असं नाही, परंतु 50 वर्षामध्ये नक्कीच होईल असं आपल्याला दिसून येईल. तर याच्यामध्ये म्हणजे काल परवापर्यंत हुंड्याची मागणी करत होते लोक, आज हुंड्याची मागणी करत नाहीत असं दिसत आहे. आणि नंतर असा बदल होत आहे की हुंडा द्यायची वेळ येत आहे. म्हणजे समस्या काळानुसार बदलत असतात, समस्याचं स्वरूप काळानुसार बदलत असतं आणि कोणतीही समस्या टिकून राहत नाही. काळ हा बऱ्याच प्रश्नावर रामबाण औषध आहे असं आपल्याला सांगता येऊ शकतं. तर घटस्फोटाची जी समस्या आहे, हुंड्याची समस्येशी संबंध घटस्फोटाशी आहे. तर घटस्फोट विवाहातून कुटुंबाची निर्मिती होते आणि घटस्फोटातून कुटुंबाचा शेवट होतो. विवाह जेव्हा समाजामध्ये विवाह होतो तेव्हा 2 नातेसंबंधातील 2 व्यक्ती, भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये विवाह होत असतो. परंतु हा विवाह जर टिकला नाही तर त्याच्यातून भविष्यात घटस्फोट होत असतो. म्हणजे जुन्या काळामध्ये घटस्फोट होतच नव्हते. म्हणजे स्वभाव विरोधी असला तरी लोक जीवन जगत होते. त्याच्यानंतर अनेक गोष्टी आहेत की विजोड विवाह असला तरी लोक जीवन जगत होते, स्वभाव विरोधी असला तरी लोक जीवन जगत होते, आर्थिक दारिद्र्य असलं तरी लोक जीवन जगत होते. कारण का त्यांच्या मनामध्ये जे काही धर्माचं तत्वज्ञान आहे ते असं बिंबवलेलं होतं की लग्न झालं म्हणजे शेवट याच व्यक्तीसोबत करायचं आहे, मग ती स्त्री असो की पुरुष असो. हे तत्वज्ञान आमच्यावर 1000 वर्षापासून लादलेलं असल्यामुळं त्या तत्वज्ञानाचं अनुकरण करण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि त्याच पद्धतीने लोक जीवन जगू लागले. परंतु आजच्या काळामध्ये जे काही बदल झाला, आधुनिकीकरण, नवीन कायदे, स्त्री स्वातंत्र्य अशा वेगवेगळ्या संकल्पना, मूल्य व्यवस्थेतील बदल, मूल्य सुद्धा हळूहळू बदलत असतात, मूल्य कायम नसतात. मग हळूहळू या 2-4 गोष्टींमध्ये झालेला आधुनिकीकरणाचा प्रभाव, या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं
की विचाराच्या कक्षा रुंदावल्या आणि मग त्याच्यामुळं काही फायदे झाले आणि काही तोटे झाले. आणि त्याच्यामुळे काय झालं की घटस्फोटाचं प्रमाण समाजामध्ये वाढत चाललेलं आहे. म्हणजे आदिवासीमध्ये घटस्फोटाला काय म्हणतात असं मी ऑब्जेक्टिव्हला टाकलेलं आहे की आदिवासीमध्ये घटस्फोटाला काय निवड म्हणतात. म्हणजे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर घटस्फोटासंबंधी काही अटी आहे की घटस्फोट नेमका घटस्फोटाच्या काय अटी असतात. तर जो व्यक्ती 2 वर्षापासून अलग राहत असेल तर घटस्फोट घेता येत असतो. तो व्यक्ती मानसिक विकृत असेल तर घटस्फोट घेता येत असतो. तो व्यक्ती सतत आजारी असेल तर घटस्फोट घेता येत असतो. त्या व्यक्तीला धर्मांतर केलं असलं तरी घटस्फोट घेता येत असतो. तो व्यक्ती जर 7 वर्ष गायब असेल तर घटस्फोट घेता येतो. म्हणजे तो व्यक्ती म्हटल्यानंतर माणूसच नाही, याच्यामध्ये स्त्री पण आहे. तो व्यक्ती म्हटल्यानंतर याच्यात तुम्हाला असं वाटेल की व्यक्तीशी संबंध आहे, पण याच्यामध्ये तो व्यक्ती म्हणजे स्त्री पण आली की स्त्री जर 7 वर्षापासून गायब असेल तर पुरुष घटस्फोट घेऊ शकतो. स्त्री जर मनोविकृत असेल तर पुरुष घटस्फोट घेऊ शकतो. पुरुष मनोविकृत असेल तर स्त्री घटस्फोट घेऊ शकतो. म्हणजे घटस्फोट घेण्यासाठी काही अटी आहे की कमीत कमी आम्ही 2 वर्षापासून वेगळे राहत आहोत हे त्यांना सादर करावं लागत असतं. तर या पद्धतीनं घटस्फोट घेण्यासाठी अलग राहण्यासाठी काही अटी दिलेल्या आहेत. त्या अटी कधी कधी 4 मार्काला अटी पण येईल किंवा घटस्फोटाच्या अटी काय काय आहेत. तर ह्या अटी तुम्ही 1, 2, 3, 4 असे 5 मुद्द्यात जरी लिहिल्या तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतील. परंतु बऱ्याच वेळा आपण विषय सोडून उत्तर लिहित असल्यामुळे मार्क पडत नसतात. की विषय धरून उत्तर लिहा. भले तुम्ही 25 पानापैकी 19 पानाच लिहा, पण विषय धरून लिहा. घटस्फोटाच्या अटी काय? 1, 2 वर्षापासून अलग राहत असल्यास घटस्फोट घेतात. 2, मनोविकृत असल्यास घटस्फोट घेता येतो. आजारी असल्यास घटस्फोट घेता येतो. सतत आजारी असल्या व्यक्तीचा घटस्फोट घेता येतो. त्याच्यानंतर धर्मांतर केलं असल्यास घटस्फोट घेता येत असतो. त्याच्यानंतर 7 वर्षापासून गायब असल्यास घटस्फोट घेता येत असतो. तर ह्या अटी आपण त्याचं विश्लेषण नाही केलं तरी चालेल. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं लिहिलं तरी आपल्याला घटस्फोट घेता येत असतो. तर आजच्या आधुनिक समाजामध्ये महानगरामध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे की महानगरामध्ये घटस्फोटाची एक प्रमुख समस्या बनलेली आहे. तर मग घटस्फोट का वाढत आहे? तर त्याच्यामध्ये कारण आहे कौटुंबिक ताणतणाव. म्हणजे घटस्फोट घेतल्यानं कुटुंबाचं विघटन होतं हे जरी दोष असला तरी घटस्फोटाचे काही फायदे आहेत की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीशी लग्न करत असतो त्या व्यक्तीशी लग्न करत असताना त्या कुटुंबाशी जे काही मधले 2 सण समारंभ होतात, लग्न पार पडतं, एवढ्याच कालखंडातल्या अभ्यासातून त्या व्यक्तीचे स्वभाव कळत नसतात. हे उत्सवामध्ये कुणीही चांगलं दाखवत असतं, परंतु उत्सव पार पडल्यानंतर जेव्हा आम्ही जीवन जगत असतो तेव्हा त्या व्यक्तींचे स्वभाव लक्षात येत असतात. ते सतत पैशाची मागणी करतात का? ते सतत वस्तूची मागणी करतात का? ते स्वार्थी आहेत का? ते बोलताना कसे बोलतात, वागणूक कशी देतात, हे त्या 3 कार्यक्रमातून लक्षात येत नसतो. त्यामुळं घटस्फोटासाठी असंख्य कारण जबाबदार आहेत. त्यातले महत्वाचे 2-3 काही कारण आहेत. आजच्या काळामध्ये हे जसे 9-10 कारण आहेत त्याच्यामध्ये आजच्या काळामध्ये मोबाईल एक कारण आहे. घटस्फोटाचं मोबाईल एक कारण आहे. 9 आपण बदल स्वीकारला पाहिजे की आजचं कारण काय आहे. म्हणजे काल परवा पेपरला मी वाचलं होतं की एका स्त्रीनं घटस्फोटाची मागणी केली, तक्रार केली की महिला तक्रार निवारण केंद्राकडे. आणि मग त्याला विचारलं की काय तक्रार आहे या स्त्रीची, तुम्हाला बोलवून घेतलं, काय तक्रार आहे या स्त्रीची. जेव्हा दखल घेतली तेव्हा तक्रार अशी होती त्या स्त्रीची की माझा नवरा माझी डीपी ठेवत नाही. म्हणजे हे खूप वेगवेगळे कारण आहेत. म्हणजे आपण म्हणतो की नवरा भांडतो म्हणून घटस्फोट पाहिजे, आपण खूप ऐकत आहोत गावामध्ये. पण एक स्त्री अशी म्हणते की नवरा भांडत नाही म्हणून मला घटस्फोट पाहिजे. म्हणजे घटस्फोटासाठी काय अट असेल आणि कोणत्या कारणानं घटस्फोट घ्यायचा असेल की प्रत्येकाचं कारण वेगवेगळं आहे. म्हणजे ही पेपरला आलेली बातमी आहे. म्हणजे नवे जी कारण असतात ते नव्या कारणाचे आपण हे जरी 13 मध्ये सांगितलं तरी तुम्ही 2 मनानं वाढवू शकता. तर घटस्फोटाचं कारण आहे कौटुंबिक तणाव. तर मी आपल्या कुटुंबाच्या वैशिष्ट्ये पाहत असताना आपण पाहिलं उत्पादनाचा घटक हे कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे कुटुंबामध्ये लग्न करत असताना जेव्हा विचारला जातो मुलगा काय करतो, मुलगी काय करते, त्याचा उद्देश असतो की ते किती कमवतात. आणि आजच्या जीवनामध्ये जर आपल्याला स्थिर जीवन जगायचं असेल किंवा गरजा पूर्ण करायच्या असतील तर आजच्या काळामध्ये कमीत कमी
स्त्री कमवत असेल नाही तर पुरुष कमवत असेल हे महत्वाचं नाही, पण 20,000 कमवणं गरजेचं आहे. जर 20,000 जर त्या कुटुंबामध्ये येत नसतील तर त्या कुटुंबामध्ये कितीही 36 गुण जुळले तरी भांडण होणार, ताणतणाव होणार, संघर्ष होणार, गैरसमज होणार, हिंसाचार होणार. हे मानवी स्वभाव आहे. म्हणजे पैशाशिवाय जगत नाही, अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि जीवन जगायचं असेल तर पैसा लागतो, पैसा नसेल तर स्वभाव जोडून चालत नाही, पैसा जोडावा लागतो. त्याच्यामुळं जिथं पैसा नाही तिथं मग कौटुंबिक ताणतणाव येतात. आणि ह्या कौटुंबिक ताणतणावाची पहिली स्टेज जरी साधी असली, दुसरी स्टेज जरी साधी असली तरी तिसरी स्टेज ही घटस्फोट आहे. व्यक्ती घरातून निघून जातात, हाणामारी होतात, भांडण होतात, ईर्ष्या तयार होते, संघर्ष होतो आणि त्याचा पर्यावसन शेवटला घटस्फोटामध्ये होताना दिसतो. दुसरी गोष्ट आहे असमाधानी जीवन. म्हणजे आर्थिक जीवन जरी महत्वाचं असलं तर दुसरी भावनिक गरज आहे कुटुंबामध्ये. आणि स्वभाव जुळत नसतील, विचार जुळत नसतील आणि सतत असमाधानी जीवन जगत असेल तर त्या असमाधानाचा शेवट सुद्धा कालांतराने घटस्फोटामध्ये होताना दिसतोय. तिसरी गोष्ट आहे आर्थिक प्रश्न. मी जसं इथं सांगितलं कौटुंबिक ताणतणाव कशासाठी आहे तर आर्थिक गोष्टीसाठी आहे. आणि आर्थिक गोष्ट कशासाठी आवश्यक आहे तर कुटुंब टिकण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी स्वभाव जुळत नाहीत असं आपल्याला लक्षात येतं. बऱ्याच ठिकाणी दोन व्यक्तींचे स्वभाव जुळत नाही, परंतु दोघंही शिक्षक आहेत, दोघंही कमवतात, त्याच्यामुळे काही अटीवरती जीवन जगतात. किंवा स्वभाव जुळत नसला तरी काही अटी आहेत त्यांच्या. मुलाकडे लक्ष नसेल तर ती स्त्री लक्ष देते, कुटुंबाकडे लक्ष नसेल तरी मुलाकडे ती स्त्री लक्ष देते, कुटुंबाकडे लक्ष देते आणि मुलांना घेऊन जगण्याचा प्रयत्न करते. कारण का तिथं आर्थिक गरज पूर्ण झाली आहे. परंतु आर्थिक गरज पूर्ण झाली नाही तर घटस्फोटापर्यंत यावंच लागतं. त्यामुळे आर्थिक घटक हा विवाहामध्ये कुटुंबामध्ये महत्वाचा आहे, तरच घटस्फोट टाळता येऊ शकतो. त्याच्यानंतर प्रेमविवाह आहे. त्या प्रेमविवाहाचं जे कारण आहे तर याच्यामध्ये प्रेमविवाह म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की प्रेम झालं, विवाह झाला आणि ते एकत्र राहू लागले म्हणजेच ते टिकतील असं नाही. सैराट सारखा चित्रपट आपण पाहिलेला आहे की त्याच्यामध्ये पुढच्या स्टेजमध्ये कसे गैरसमज तयार होतात हे खूप चांगल्या पद्धतीने मार्मिक पद्धतीने त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्या गैरसमजामध्ये कंपनीमध्ये कुठेतरी चहा पित असताना त्यांना कसं वाटतं, यांना कसं वाटतं, ते मित्रासारखे बोलतात पण याला काहीतरी गैरसमज होतो. म्हणजे या पद्धतीचं जे पुढच्या स्टेजला जे आहे साध्या जीवन पद्धतीमध्ये पुढच्या स्टेजमध्ये खूप गैरसमज तयार होतात. म्हणजे इथं पुन्हा कसं आहे की समजून सांगायला कोणी तयार नाही. जे दोन कुटुंबाचा विवाह झाला तिथं माणसं असतात, कोणाकडे तरी जाऊन सांगत असतो आपण की या मला समस्या आहेत, पण इथं कुणाला सांगता येत नाही. लोकांना विरोध करून हे लोक एकत्र आले. मग आता माझी जी समस्या आहे मी कुणाला सांगतो आणि त्याच्यापेक्षा मी आत्महत्या करतो, मी आत्महत्या करतो इथपर्यंत लोक येतात. आणि कालांतराने मनातली जी समस्या आहे बोलून दाखवण्यास काहीतरी मार्ग निघतो, पण बऱ्याच वेळा बोलून दाखवलं जात नाही आणि त्या परेशानीमधून अनेक तरुणांची आत्महत्या होताना दिसते. तर हे याचं मुख्य कारण आहे प्रेमविवाह. म्हणजे विवाह करताना कुणाशी करायचा, का करायचा, कशासाठी करायचा आणि कोणत्या वयात करायचा हे पण ठरवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जर स्वावलंबी झालो तरच आपण विवाह करण्यासाठी पात्र आहोत. विवाह करण्यासाठी पात्र आहोत, प्रेम करण्यासाठी सुद्धा पात्र आहोत. आपण जर स्वावलंबी झालो नाही तर ते प्रेम कामाचं नाही, ते संघर्षाचे होणार, ते असफल होणार. आणि विवाह करण्यासाठी आपण पात्रच नाही कोणामध्ये. म्हणजे जो स्वावलंबी नाही त्याचं 40 वर्षापर्यंत आज लग्न होत नाही ती वस्तुस्थिती आहे, कारण का ते पात्रच नाही तो व्यक्ती. त्याच्यामुळं या प्रेमविवाहाचं प्रमाण महानगरामध्ये जास्त आहे आणि त्याच्यातून होणाऱ्या घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे. कारण का हे नंतर जीवन जगत असताना टिकत नाही असं लक्षात येत चाललेलं आहे. त्याच्यानंतर जसं आपण पाहिलं हुंड्याच्या समस्येमध्ये पाहिलं की स्त्रियांचं स्वावलंबन पाहिजे. जर स्त्रियांचं स्वावलंबन झालं तर स्त्रियांच्या समस्या सुटतील असं आपण तिथं पाहिलं. पण इथं दुसरा परिणाम वेगळा आहे की स्त्री स्वावलंबन झाल्यानंतर स्त्रियांचे प्रश्न सुटले पाहिजे असं आपण म्हणत असताना स्त्री स्वावलंबन झालं, एक तिथं चांगली बाजू झाली की हुंडा पद्धत कमी झाली, स्त्री स्वावलंबनानं इकडं चांगला फायदा झाला असला तर इथं नवी समस्या तयार झाली. मूल्यव्यवस्थेतील बदल झाला, स्त्रियांच्या दर्जात बदल झाला, स्त्रियांचं अर्थार्जन वाढलं. परिणामी काय झालं की स्वतंत्र विचारसरणी निर्माण झाली आणि स्वतंत्र विचार निर्माण झाल्यानंतर निर्णय क्षमता वाढली. अर्थार्जनामुळे निर्णय क्षमता, स्वतंत्र विचारसरणी आणि त्याचा परिणामामुळे त्या व्यक्ती छळ सहन करू शकत नाही, त्या व्यक्ती गुन्हेगारीचं चुकीचं जीवन जगू शकत नाही, चुकीच्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही. परिणामी घटस्फोटाचं प्रमाण वाढलं. म्हणजे चुकीच्या व्यक्ती सोबत राहण्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं
या कारणानं घटस्फोटाचं प्रमाण समाजामध्ये वाढत चाललेलं आहे. तर याच्यामध्ये स्त्री स्वावलंबन सुद्धा एक महत्वाचा मुद्दा ठरत आहे. त्याच्यानंतर आहे भिन्न स्वभाव. म्हणजे समाजात जीवन जगत असताना आपल्या सभोवताली जी आपली एखादी कॉलनी असेल त्याच्यामध्ये आपण माणसं पाहत असतो की खूप दोन व्यक्तीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे विवाह करत असताना वयाचं अंतर जे सांगितलेलं आहे त्याचं कारणच हे आहे स्वभाव. म्हणजे एका व्यक्तीचं वय 30 आहे आणि एका व्यक्तीचं वय 20 आहे, तर विचार करण्यामध्ये दोघांचा फरक आहे. जो 30 वर्षावाला व्यक्ती आहे तो समजूतदारपणे स्थिर पद्धतीने विचार करत असतो आणि 20 वर्षाचा व्यक्ती असा आहे तो चंचल असतो. आणि चंचल असल्यानंतर त्या व्यक्तीला सतत बऱ्याच गोष्टी तात्काळ मिळाव्या असं वाटतं आणि त्या काही तात्काळ मिळत नाही आणि संघर्ष होतो. आणि जो 30 वर्षाचा व्यक्ती आहे त्याच्या लक्षात येत असतं की सगळ्याच गोष्टी वेळेत मिळत नसतात, आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जे भिन्न स्वभाव असतात दोन व्यक्तीमध्ये, पती पत्नीमध्ये, त्या भिन्न स्वभावामुळं घटस्फोट घेतला जातो आणि तो खरोखर जर परस्पर विरोधी स्वभाव असतील तर त्या व्यक्तीने एकत्र राहण्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं असं समाजशास्त्रज्ञ मानतात. की दररोजच संघर्ष होत असेल, दररोजच वाद होत असेल, दररोजच परस्पर विरोधी विचार मांडले जात असतील त्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं हा विचार त्यांच्या दोघांच्या संघर्षातून पुढे येत असतो. आणि कालांतराने या व्यक्ती संगणमताने वेगळे राहतात, नाहीतर कायद्याच्या आधारे वेगळे राहतात, पण वेगळे राहतात कारण यांचं एकत्र राहणं शक्य नाही. आणि अशा व्यक्तींचं प्रमाण समाजामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. त्याच्यानंतर मनोविकृती. म्हणजे मनोविकृत व्यक्ती जो असतो, व्यसनी व्यक्ती असतो, मनोविकृत व्यक्ती असतो, हा व्यक्ती हा इतर बाबतीमध्ये समानच असतो. त्याचं वागणं हे सर्वच बाबतीमध्ये ओळखून येणार असतं, परंतु काही प्रसंगी तो पटकन रिॲक्ट होत असतो. पटकन त्याच्या मनामध्ये ईर्ष्या तयार होत असते, त्याच्या मनात पटकन राग येत असतो आणि ते पटकन तो हाणामारीचा वापर करत असतो. मग ती पुरुषच असेल असं नाही, स्त्री पण असते. औरंगाबादला एक अनाथालय आहे, तिथं स्त्रीच्या जाचाला कंटाळून आलेले पुरुष राहतात. स्त्रीमुळं मी घरात राहत नाही, मी इथं राहतो, तर असे लोक तिथं राहतात. आणि वट सावित्री पौर्णिमेला ते उलटे फेरे मारतात वडाला की मला ही बायको आता नको आहे. असे फेरे मारले की पाहिजे आणि असे फेरे पाहिजे मारले की नको आहे. तर हे कशासाठी आहे? मनोविकृती आहे, ही परस्पर विरोधी विचारामुळे आहे. तर अशा मनोविकृत व्यक्ती जे असतात समाजामध्ये, जे कधी रिॲक्ट होतात, कधी हिंसाचार करतात, कधी घरातून निघून जातात, न सांगता जातात, तर अशा व्यक्तीपासून घटस्फोट घेतला जातो आणि तो रिक्सर घेतला जातो. कुटुंबाची संरचना म्हणजे दोन कुटुंबातले व्यक्ती एकत्र येतात, दोन कुटुंबात नातेसंबंध होतात आणि त्याच्यानंतर विवाह होतो, हे आपण पाहिलेलं आहे. पण घटस्फोटामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये पती पत्नी जबाबदार नाही. घटस्फोटामध्ये कुटुंबाची संरचना जबाबदार आहे. कुटुंब म्हटलं की त्याच्यामध्ये सासू सासरे, दीर, नणंद, आणखी भाचा, असे कुटुंबामध्ये असंख्य सदस्य असतात, 12-13 सदस्य असतात. आणि या 12-13 सदस्यामुळे बऱ्याच वेळा घटस्फोट घ्यावा लागत असतो. त्या दोघांना घटस्फोट घ्यायचा काय विचारला तर ते नाही, परंतु सासूशी जमत नाही, सासऱ्याशी जमत नाही, त्याच्यानंतर ते त्या आणखीन असलेली एखादी स्त्री कुटुंबातली त्या स्त्रीशी जमत नाही, या कारणामुळे घटस्फोट घेतला जात असतो. तर बऱ्याच प्रकरणामध्ये कुटुंबाची संरचना जबाबदार आहे असं लक्षात येत असतं. त्याच्यानंतर असाध्य रोग जे आहे, या आजारातून हा व्यक्ती म्हणजे स्त्री असेल की पुरुष असेल, हा व्यक्ती जर बरापत नसेल तर अशा व्यक्तीपासून घटस्फोट घेतला जातो. आणि मग ते पुन्हा त्याच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करतात, त्याच्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अशा पद्धतीनं अशा व्यक्तीपासून घटस्फोट घेण्याची कायद्यानं परवानगी दिलेली आहे. त्याच्यानंतर जीवन पद्धती म्हणजे लाईफस्टाईल जी असते ती प्रत्येकाची वेगळी असते, कसं जीवन जगायचं. आणि ह्या जीवन पद्धती जर प्रत्येकाच्या वेगळ्या असतील तर त्या जीवन पद्धतीतल्या फरकामुळं घटस्फोट घेतला जात असतो. म्हणजे बऱ्याच वेळा परदेशी स्त्रीशी लग्न केलं जातो किंवा परदेशी पुरुषाशी लग्न केलं जातं, ते तात्काळ वाटतं आपल्याला ते जमल्यासारखं, पण ते जमत नाही. त्याचं कारण काय आहे की जीवन पद्धतीमधला बदल आहे. म्हणजे इम्रान खान नावाच्या क्रिकेटरनं जेमिमा गोल्ड स्पॉट नावाच्या मुलीशी लग्न केलं ब्रिटनच्या, परंतु ते लग्न 3 वर्ष चाललं, घटस्फोट झाला. त्याचं कारण जीवन पद्धती आहे.
कारण का त्यांची लाईफस्टाईल वेगळी आहे, आमची लाईफस्टाईल वेगळी आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश तिघांची लाईफस्टाईल वेगळी आहे, ब्रिटनची लाईफस्टाईल वेगळी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जीवन पद्धतीमुळे परदेशी व्यक्ती इथल्या वातावरणात टिकू शकत नाही. 4 वर्ष राहील, 5 वर्ष राहील, पण त्याला त्याच्या वातावरणात परत जायची मानसिकता तयार होते आणि मग परिणामी घटस्फोट घ्यावा लागतो. त्याच्यानंतर विवाहाचं करारात्मक स्वरूप म्हणजे विवाह करतानाच म्हणजे विवाह हा हिंदू धर्मानुसार संस्कार होता. हिंदू धर्मानुसार विवाह हा संस्कार होता आणि मग हा संस्कार नष्ट होऊन आता विवाहाला कराराचं स्वरूप आलेलं आहे. म्हणजे विवाह करताना जो 1 वर्षासाठी केला जातोय, 2 वर्षासाठी केला जातोय. अनिल कपूरचा एक चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये लग्न करतानाच 1 वर्षासाठी केलं होतं आणि नंतर ठरवायचं की जमत असेल तर त्याला वाढवून घेऊ, नाही तर मग रद्द. म्हणजे अशा पद्धतीचं विवाहाचं करारात्मक स्वरूप आल्यामुळं घटस्फोट म्हणजे विवाह करताना ठीक आहे, पण विवाह करत असताना पुढे असं ठरवलं चाललंय की जमलं तर आम्ही वाढवून घेऊ. त्याच्यामुळे काय झालं की जमलं नाही, घटस्फोट झाला. म्हणजे हे झालं चित्रपटाचं उदाहरण. पण वास्तवामध्ये सुद्धा विवाहाकडे पाहत असताना धर्म म्हणून, संस्कृती म्हणून, त्याच्यानंतर पूर्णत्व म्हणून न पाहता करारात्मक लोक पाहायला लागले विवाहाकडं. त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि नंतरचं नवं सांगितलं मी मोबाईल. म्हणजे मोबाईलवर डीपी ठेवली जात नाही म्हणून घटस्फोट. त्याच्यानंतर मोबाईलवर सतत 2-2 तास बोललं जाते म्हणून घटस्फोट. सतत व्हॉट्सअपचा वापर केला जातो म्हणून घटस्फोट. फेसबुकचा वापर केला जातो म्हणून घटस्फोट. ट्विटरचा वापर केला जातो म्हणून घटस्फोट. म्हणजे वापर करणं वाईट नाही, परंतु त्याचा अति वापर हे वाईट आहे. तर अशा कारणानं घटस्फोटाची जी कारणं आहेत ही प्रमुख कारणं एवढी आहेत. त्याच्यामध्ये आणखी तुम्ही 1-2 कारणं वाढवू शकता. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.